गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बऱ्याच महिन्यांनी आपला रोड वाइब्स यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण निघालो आहोत एकविरा राईडसाठी। तर आपले स्पेशल गेस्ट आहेत आजचे आणि पूर्ण गँग पण दाखवतो तुम्हाला। चला तर पूर्ण गँगला भेटूया। आणि माहिती आहे बरेच महिने मी व्हिडिओ टाकले नव्हते, असं थोडा बिझी होतो। आपण आता पोचलोय कुठेतरी आहोत, आता काय बघितलं नाही डिस्टन्स कुठे, फक्त असंच एक हॉटेल दिसलं, भूक लागलेली सगळ्यांना म्हणून आता जेवायला बसलो इथे, असं टाइमपास नाश्ता करतोय काहीतरी। तर ही आहे आपली आजची गँग। याला तुम्ही बघितला असेल, अरे आओ हा ठीक आहे भाई, मेन गोष्ट लपवतोय गरम गरम। हा याने भाई अटॅक केला डायरेक्ट मसाला डोस्यावर। आणि पालव इकडे मेन, पालवची बहीण। एक तो मेरा नाम अभिषेक है, अभिषेकची बहीण। आणि आपले स्पेशल गेस्ट काकी। आणि काकीचा आज बर्थडे आहे म्हणून आपण आज चाललोय एकविरा राईडला, एकविरा मंदिरला। आणि याला आता कळतंय आणि मगाशी विचारत होता आपण नक्की चाललोय कुठे। अजून कोण राहिला? कृष्णा कुठे? दिसला कृष्णा बिझी है, ऑर्डर देना। कृष्णा सांगतो त्याला इसमें थोड़ा ये डाल। आता मसाला डोसा घेतलाय मी आहे, इकडे प्रतीक्षा बसले, इकडे दोघे आहेत, अजून दोन गाड्या आहेत। ते दुसऱ्या रस्त्याने पुढे गेलेत, ते मॅगडीला गेलेत। सकाळ सकाळी भाई लोक मॅगडीला घुसलेत। चष्मा घाल। जान दे देंगे इसके लिए, क्या बात कर रहे हो आप? दिल चाहता है, दिल चाहता है, दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन। दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन। दिन दिन भर हो प्यारी बातें, झूमे शामें गाए रातें, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा। हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ। दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन। दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन। चमकाते हैं, चिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते। तर आपण पोहोचलो आहोत पायथ्याशी, म्हणजे पार्किंगच्या। तो छोटासा घाट चढून आल्यावर वरती आपण पोहोचतो पायथ्याला, तिकडे पोहोचलोय। आणि आता थोड्याच वेळाने चढायला सुरुवात करू। बाकीचे मेंबर पण येत आहेत अजून। बड़े भाई का आता है। ओ त्याचा तोंड बघतो हनुमान झालाय। ती चढायला सुरुवात केली। जय विक्रमा। क्या बोला तूने? मोए कुछ भी है। पोचलोय 15 मिनिटात लगेच वरती आपण। बघूया आता गर्दी किती आहे। आणि दिसतेच खूप लाईन आहे। 1.5-2 तास तर लागतील, इथून बघूनच वाटतंय 1.5-2 तास लागतील। ही पण लाईनच आहे।
पाहुणी आम गोलीवारांच्या हातला धावत आईनी हे तुम्ही रमावले तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंगवला हे तुम्ही रमावले तुझ्यामुळे तिथे सोन्याचा 2 hours later. दर्शन झालेलं आहे. आता फोटोशूट गहन डिस्कशन चाललंय काहीतरी. स्कॅम एक्सपोज. आणि या आहे तिकडच्या लेण्या. तिथून अजून पण हलका हलकासा वॉटरफॉल असा वाहतोय छोटासा. तर तिथे खाली उभं राहिल्यावर पाणी एकदम खूपच गार आहे. खूप सारी पब्लिक आहे. लाईन पूर्ण तिथे गेट पर्यंत जिथून स्टार्ट होतो तिथूनच लाईन सुरू झाली. ऊपर तो 100 रुपए का बेच आप कितना क्यों सस्ता बेच रहे हो? आप सच्चे देशभक्त हो क्या? क्या करना होता है इसका? मेहंदी है ये इसको क्या बोलते हैं? सही था कसं वाटतं आपल्याला इथे तात्काळमध्ये शॉप ओपन करून कसं वाटतंय? बरं आहे हा बघून घ्या. टॅटू स्टुडिओ आहे. हा खतरनाक प्रमोशन. 20 minutes later. तर आता आम्ही यांनी कुठलं राजवाडा हॉटेल सांगितलेलं ते शोधतोय. हां तर त्यांना आता रस्ता भेटलेला आहे असं वाटतंय. नाही भेटला आत गेलेले आता परत बाहेर येते. रस्त्यावर फिरतोय म्हणून मी बोललो भेटू रस्त्यावर. पुढचा राईट म्हणते. चला तर पुढच्या राईटला भेटूया. तो फार असं ऑफ रोडिंग करत आपण हळूहळू आपल्या ढाब्यावर पोचतोय. रानवारा जो की आहे रानवारा ढाबा. आणि हे सगळे मला सांगतात राजवाडा आहे राजवाडा. अरे वा रानवाडा तर आतमध्येच निघाला. आता फक्त बंद नको असू दे. कारण आपण पोचलेलो आहोत रानवारा ढाब्यावर. आणि जे मी ऐकत होतो राजवाडा त्यावर आता निष्कर्ष कळला की रानवारा ढाबा आहे. आणि लोकेशन पण म्हणजे जागेवर नाही आहे. आतमध्ये असं बांध दाखवत बॅनर लावत यांनी घेऊन आलेत आतमध्ये. पण वरतीट आहे अजून तरी म्हणजे बाहेरून तरी. जेवणाचं अजून माहिती नाही अजून गेलो नाही जेवायला. पण बाहेरचं लोकेशन दाखवलं तुम्हाला. तर हा आहे असा एंट्रन्स. इथून बाहेरच बघू शकता तुम्ही पूर्ण शिवाजी महाराजांच्या काळातला पूर्ण सिनरी बनवला आहे. मूर्ती सुद्धा आहे. फोटोज वगैरे काढायला खूपच असे स्पॉट बनवलेत. त्याला आतमध्ये पण दाखवतो. हा आणतोय सगळं दाखवतोय. अभिषेकची मम्मी खूप सगळं काही एक्सप्लोर करते. दाखव बघूया कासार काय. हे काय कासार बांगड्या भरतायत. ओके बांगड्या सगळ्या लाल. अजून आतमध्ये काय बघितलं आलात त्याला आम्हाला पण दाखवा. मध्ये आहे ना. कोण आहे? हॅलो काकीना फोन आला. काकी बिझी झालेत. आपण जरा इकडे फिरून येऊया. अरे वा बैलगाडी पण आहे.
बैल तो ओरिजिनलच वाटतंय. कोंबडे पण आहेत. मस्त गेलं. गवत पण ओरिजिनल टाकले. चला तर आता आतमधला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. बघू शकता तुम्ही इकडे फोटो सेशन सुरू पण झालेलं आहे. मालक मालक फोटो मालक. तर हा असा काही आहे आतला व्ह्यू. मस्त आहे एकदम खतरनाक. पूर्ण एकदम सभा भरवल्यासारखं महाल बनवलाय. आम्ही इथे बसलोय सगळे. ऑर्डर दिले. इंटेरियर इकडे झोपाळा पण एक आणि बंदुका पण आहेत. ठीक आहे सगळे आले आता फक्त एक सेकंड. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर पपी. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. अरे प्लास्टिक पे लसन. प्लास्टिक पे लसन. बिझनेस आहे तिकडे. बिझनेस तिकडे आहे. त्या साईडला बिझनेस आहे. अक्का टेंबी बड़ा प्लास्टिक पे लसन. बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे डियर मम्मी. हैप्पी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. तर मित्रांनो जस्ट जेवण झालंय. जस्ट नाही मग अशी बघितलं तसंच जेवण झालंय. फक्त दाखवू नाही शकलो कारण सगळे भुकेलेले होते. जसं जेवण आलं सगळे तुटून पडले आणि जेवण मस्त होतं. आवडलं सगळ्यांना. पोटभर जेवले सगळे. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये परत.